राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे 29 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानाची पाहणी केली। नगर शहर तालमीसाठी प्रसिद्ध आहे। अनेक नामवंत पहिलवान तयार होऊन राज्यामध्ये अनेक आखाडे गाजवले आहेत। आता ही परंपरा आमदार संग्राम जगताप हे पुढे घेऊन जात असून चांगल्या प्रकारची तयारी केली असल्याचं मंत्री विखे पाटलांनी याप्रसंगी म्हटलं। अहिल्यानगर शहर जे आहे हे नेहमीच अशा प्रकारच्या तालमींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे चांगले पैलवान तयार झाले यापूर्वी आणि अनेक राज्यामध्ये अनेक आखाडे त्यांनी गाजवलेले आहेत। आज ती परंपरा जी आहे ती आता या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप ते आता ती परंपरा पुढे नेत आहेत आणि मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीचं आयोजन हे पहिल्यांदाच नगर शहरामध्ये होत आहे आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि आपण त्यावेळी मागणी केली की ह्या वाडिया संकुलाला मदतीची अपेक्षा आहे, कारण इथं स्टेडियम कमकुवत झालं आहे, इथं कुठल्या सुविधा नाही। राज्य सरकारनं आता 50 कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आता मान्य केला आहे। आणखीन काही निधी लागला तर द्यायची आपली तयारी सरकारची राहील। एस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर।